राज्य शासनाने नागरिकांना लोककल्याणकारी योजनांच्या नावाखाली दिलेल्या फुकटच्या योजनांमुळे विकास कामांना खीळ बसली आहे। राज्यातील विविध विभागातील 98,000 कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत। एकट्या सार्वजनिक बांधकाम विभागात 2 लाख कंत्राटदारांची 28,000 कोटी रुपये थकले आहेत। त्यामुळे गेल्या 18 महिन्यांपासून एकाही नव्या कामांना मंजुरी देण्यात आलेली नाही। 15 वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम खाते पहिल्या 5 खात्यांमध्ये गणले जात होते। राज्यातील रस्ते, सरकारी इमारती, पूल आणि इतर पायाभूत सुविधांच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी या एकाच खात्यावर होती। त्यामुळे बजेटचा मोठा हिस्सा इथे वर्ग व्हायचा। मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते स्थानिक वर्ग 4च्या कंत्राटदारांपर्यंत तसेच मजूर संस्थांना या विभागामुळे नियमित व्यवसाय मिळायचा। बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी या विभागातून हक्काची कामं दिली जात असत। सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होण्यासाठी मोठी लॉबीज लागायची, परंतु काळानुरूप बांधकाम खातं अडगळीत पडलं आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांचे अधिकार वाढले आणि बांधकाम खात्यात शासकीय इमारतींची उभारणी, देखभाल, दुरुस्ती यासह रस्त्याची किरकोळ कामं राहिली। परंतु तरीही दरवर्षी हजारो कोटी रुपयांची कामं या विभागात सुरू होती। गेल्या काही वर्षात सुरू झालेल्या लाडकी बहीण, महिलांना मोफत एसटी प्रवास यासह इतर योजनांचा फटका सार्वजनिक बांधकाम खात्याला बसला। त्यामुळे 4 ते 5 वर्षातील कंत्राटदारांची तब्बल 28,000 कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत। सुमारे 2 लाख कंत्राटदार यामुळे अडचणीत सापडलेत। एकीकडे राज्य शासन विविध योजना राबवण्यासाठी हजारो कोटी रुपये वर्ग करतंय, तर दुसरीकडे थकीत बिलांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय। याचा परिणाम म्हणजे गेल्या 1.5 वर्षात सार्वजनिक बांधकाम खात्यात एकाही नव्या कामाला मंजुरी देण्यात आलेली नाही। राज्य शासनाच्या तिजोरीवरील वाढता ताण आणि विविध लोककल्याणकारी योजनांवरील खर्च यामुळे ही आर्थिक परिस्थिती निर्माण झाल्याचं समोर आलंय। थकीत बिलांमुळे राज्यातील सुमारे 2 लाख कंत्राटदारांवर आणि विकासक अडचणीत आलेत। अनेक कंत्राटदारांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे मजुरांचा पगार देणं अशक्य झाल्यानं राज्यभरातील रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींची कामं बंद पडली आहेत। गेल्या 1.5 वर्षात एकाही कामाला मंजुरी मिळालेली नाही। बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि कंत्राटदार संघटनांनी प्रलंबित देयकांबाबत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयानं यावर शासनाला सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिलेत। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार शासनानं गेल्या वर्षभरात सुमारे 27,000 कोटी रुपयांची देणी कंत्राटदारांना अदा केली आहेत, तर सार्वजनिक बांधकाम विभागाची निव्वळ देणी अंदाजे 18,000 कोटींच्या आसपास असून ती पुढील 2 ते 4 महिन्यात अर्थसंकल्पीय तरतुदीमधून टप्प्याटप्प्यानं मार्गी लावली जातील अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली आहे। तर सोलापूर जिल्ह्यात बांधकाम विभागात काम करणाऱ्या कंत्राटदारांची संख्या 800 ते 900च्या घरात आहे आणि या कंत्राटदारांची सुमारे 175 कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत। या थकीत बिलातील 5 ते 10% रक्कम दर 3 ते 4 महिन्यातून देण्यात येते। उसनवारी बँकेचे लोन करून कंत्राटदारांनी कामं पूर्ण केली, परंतु बिलच मिळत नसल्यानं कंत्राटदार अडचणीत सापडलेत।